हॅलो, नमस्कार. कशा आहात सगळेजण? सगळ्यांना श्री स्वामी समर्थ. शुभ सकाळ. यावेळी टाइम सांगितलं तर सकाळचे 10:30 वाजलेले आहेत आणि इकडे बघू शकता मावशी आलेले आहेत. म्हणजे अगोदर मला मावशी यायचं माहिती नव्हतं. अचानकच आलेले आहेत, येऊन सरप्राईज दिल्या. म्हणजे बाहेर मी दही खात बसलेले होते. म्हणजे आज गुरुवार आहे, उपवासाचा दिवस. तर अचानकच आवाज आला, मावशी सारखंच वाटलं. नंतर उठून बघितले तर खरंच मावशी आलेले आहेत आणि करंट बिल पण आणून टाकलेलं आहे. म्हणजे ते पण मी बघितलेलं नाहीये. म्हणजे जसं आतमध्येच आपली कामं सुरू असतात ना, बाहेरचं काही आता पता लागत नाहीये मला. एकतर ही हवा इतकी भयानक असते, त्यामुळे मला दार बंद करावं लागतं. त्यामुळे बाहेरचा आवाज पण लवकर येत नाही आणि कोण आलं कोण गेलं ते पण दिसत नाहीये. तर असं मावशी आल्यानंतर अगोदर पाय धुवायला पाणी दिलं, पिण्यासाठी पाणी दिलेलं आहे आणि आता मावशीशी बोलत बसलेली आहे. म्हणजे अचानक झालं. तर म्हणत आहेत की यांना सांगितलेलं होतं सकाळीच मावशींना, पण यांनी मला सांगितलेलं नाहीये, त्यामुळे मला माहिती झालेलं नाहीये. तर असं इकडे कपडे मी अगोदरच मशीनला लावलेले होते, तर कपडे धुवून झालेले आहेत. अगोदर कपडे मी मशीनला नाही, कपडे उन्हाला टाकते आणि मावशीला चहा बनवून द्यायचा होता. पण मावशी म्हणत होती की जेवायलाच दे, मला भूक लागलेली आहे. घरातनं काही जेवण वगैरे करून आलेले नाहीयेत असं म्हणत आहेत आणि लवकर पण आलेले आहेत. तर इकडे मावशीला जेवायला वाढलेलं आहे आणि मी तोपर्यंत कपडे उन्हाला टाकते सगळे. छान अशी हवा तरी खूप असते, खूप वैताग आलेला आहे हवेचा. खूप हवा असते, समोर घरं नाहीत ना, त्यामुळे खूप जास्त हवा येते आणि सगळं उडून जात आहे. कपडे तरी एकदम पतंगासारखे उडतात. तर कपडे सगळे उन्हाला टाकले, चिमटे लावलेले आहेत आणि पाण्याचं कॅन पण रिकामं करून इकडे ठेवलेलं आहे. बाबा बाहेर गेले होते, आता आलेत. म्हणजे मावशी आलेलं माहिती झालं, म्हणजे फोन करून मी सांगितलेलं होतं. तर येऊन आता बोलत बसलेत, म्हणजे दोघांची चर्चा सुरू आहे तिकडं. आणि इकडे मावशीनं आंबे घेऊन आले होते, तर आंबे काढून ठेवलेले आहेत मी. आणि इकडं काय आता कशावर चर्चा सुरू आहे काय माहिती, म्हणजे सगळं अगोदरचं काढून घेतात, असं झालं तसं झालं. तेव्हा आता काही चालू असतं, जे काही गोष्टी आपल्याला माहिती पण नसतात, तेच चर्चा सुरू होती यांची. कपडे पण हरकले तर एक एक कपडे काढून आणून ठेवत आहे. परत मावशी म्हणत आहेत आज गुरुवार आहे ना, तर आंबे खायला घे. तर एक आंबा मी खायला घेतलेला होता. पित्ताचा त्रास खूप आहे ना, त्यामुळे आजकाल आंबे खाणे मी बंदच केलेलं आहे, कारण खूप त्रास होतो आता काय काय पतपाणी करायचं. तर मावशी आणि बाबा बाहेर गेलेले आहेत, म्हणजे ते शेजाऱ्यांच्या घरी बोलवलेल्या होत्या त्या ताई मावशींना. तर तिकडे जाऊन बोलत बसलेले आहेत आणि तोपर्यंत दिनेश पप्पा आलेले आहेत. तर येते वेळेस काय काय घेऊन आले ते बघा. तर जांभळं आणलेली होती, तर म्हणत आहे जांभळाने पित्त वाढतं, म्हणून मी जांभळं खायला घेतलेलं नाहीये, यांना दिले सगळे. म्हणजे काल बाबांनी आणलेले होते. येते वेळेस काय काय आणले, म्हणजे आंबे खाऊ नको म्हणत आहेत, त्यामुळे हे आंबे खात पण नाही आणि आणलेली पण नाही. चिकू ऍपल हे आणलेलं आहे. इकडं मी चिकू खायला घेतलेला आहे आणि यांना आंबे जांभळे हे सगळं दिलेलं आहे, ज्याचा त्रास मला आहे. माझे खूप फेवरेट आहेत, मला आंबा खूप आवडतो. जांभळ जे आंबट वस्तू असतात ना, खूप आवडतात, पण तेच खायचे नाही. खूप त्रास होतो पित्ताचा आजकाल. तिकडे आमचं खाऊन पिऊन झालेलं आहे. टिफिन भरून दिला आणि यांना दही दिलेलं आहे, कारण घरी आंबा वगैरे खाल्लेले होते, त्यामुळे तिकडे दिलेलं आहे. बाकीचे सगळे फ्रूट मी काढून ठेवलेले आहेत आणि इकडे चहा बनलेला आहे. तर इव्हनिंगची वेळ, इव्हनिंगचे 5 वाजलेले आहेत. मावशीलाही चहा आणि मला डिकाशन चहा बनलेला आहे. मावशी पण दुधाचा चहा घेत नाहीयेत, कारण त्यांना पण खोकला वगैरे खूप त्रास आहे त्यामुळे. आणि बाबा आता जेवण करायला आहेत, म्हणजे बाबांची जेवणाची कुठलीही टायमिंग नाही आहे. कधी 4 वाजता जेवण करतात, तर कधी 5 वाजता जेवण करतात. तर बाबांना जेवायला वाढलेलं आहे आणि दोघीकडे चहा घेत आहोत. तर तुम्ही सगळेजण कसला वेट करता, या सगळेजण चहा घ्यायला इव्हनिंगचा. तर चहावरती आमच्याकडे बोलणं सुरू आहे. टीव्ही ऑन आहे, टीव्ही पाहत बोलणंही चालू आहे. मावशी सांगत आहे असं तसं, म्हणजे काही घरचं सांगतात, काही इकडचं तिकडचं. मावशी दिवसभर काही ना काही सांगण्यावर असतात. म्हणजे मावशी आल्यानंतर छान वाटतं, घर भरून वाटतं आणि करमतं पण, कारण मावशी बोलतात ना खूप छान, त्यामुळे. तर आता मी करत आहे रात्रीचा स्वयंपाक. म्हणजे आज गुरुवार आहे, सकाळी तितकं किचनमध्ये तामझाम नसतं, पण संध्याकाळी मात्र स्वयंपाक असतो पूर्ण. तिकडे मी कुकरला डाळ लावली आहे, चणा डाळ. आज चणा डाळ बनवणार आहे. आणि टमॅटो, कांदा इकडे मी चिरून घेतलेले. हिरवी मिरची एकदम बारीक चिरून घेतली, किंवा ठेचा बनवला तरी पण चालतं, पण ठेचा बनवलेला नाहीये. टमॅटो आणि हिरवी मिरची बारीक चिरून घेतलेली आहे. कढीपत्ता घेतलेला आहे, कोथिंबीर घेतली. डाळ पण एकदम छान शिजलेली आहे. तर इकडे मी ठेवलेलं एक पॅनमध्ये 2 चमचे तेल घेतलेलं आहे. तेल छान गरम होऊ देऊया. यामध्ये अर्धा चमचा मोहरी टाकायची आहे, तोपर्यंत मी लसूण ठेचून घेतलेला आहे. आता मोहरी छान तडतडली की यामध्ये जिरं आणि लसूण टाकायचं आहे. जेव्हाही काही भाजीला ऑप्शन नसतं ना, तेव्हा मी ही भाजी बनवत असते. खूप छान टेस्टी बनते आणि कधीतरी आपण बनवत असतो ना, त्यामुळे आणखीन जास्त टेस्ट येतो त्या भाजीला. म्हणजे तीच भाजी खूप दिवसाच्या नंतर बनली ना, त्या भाजीला एक वेगळाच टेस्ट असतो. तर असं इकडे जिरं मोहरी छान तडतडलेली आहे. नंतर मी कढीपत्ता टाकलेला आहे. ताजा कढीपत्ता असताना खूप लवकर उडायला लागतो, त्यामुळे मी थोडंसं दूर जाऊन थांबते.
नंतर यामध्ये मी लसूण टाकलेला आहे, हिरवी मिरची टाकली, परतून घेतला आणि आता टाकलेले टोमॅटो टाकून परतून घेऊया. सुके मसाले टाकत आहे, जसं हळदी पावडर, धना पावडर, थोडीशी लाल मिरची पावडर टाकलेली आहे, कारण हिरवी मिरची पण मी यामध्ये ऍड केलेली आहे. आता टाकूया चवीपुरतं मीठ आणि मसाले आणि चुटकी जितकी तितकी साखर पण टाकलेली, म्हणजे भाजीला एक वेगळा टेस्ट येतो छान. सगळं जे आपण मसाले टाकले ना सगळे बॅलन्स होतात आणि भाजीला एक वेगळाच टेस्ट येतो. आता इथे टाकलेलं आहे मी थोडंसं सुहाना मसाला आणि थोडासा गरम मसाला आणलेला, घरकुल मसाला आणलेला आहे. घरकुल मसाला टाकलेला आहे फक्त अर्धा चमचा. जास्त मसाले टाकले तर मग हे म्हणत असतात की मसाले टाकले ना, खूप सारे मसाले टाकले ना सुरुवातीलांचं, त्यामुळे बिन मसाल्याचीच भाजी बनवते. पण आज डाळ फ्राय बनत आहे ना, तर जे मसाले पाहिजे ते तर टाकलेच पाहिजे, म्हणून मी इकडे टाकलेले आहेत. तर चवीपुरतं मीठ टाकून छान मी परतून घेतलेलं आहे आणि कमी गॅसवरती झाकून ठेवलेलं आहे. मसाला छान भाजेल तोपर्यंत मी इकडे गरम पाणी घेऊन आलेले आहे. तर गरम पाणी टाकून आपल्याला, म्हणजे भाजीमध्ये कुठेही थंड पाणी टाकायचं नाही, यानं भाजीला चव येत नाही, म्हणजे भाजी बेचव बनते. आता जोपर्यंत इकडे हे टोमॅटो वगैरे शिजत आहेत ना, म्हणजे मसाला छान बनत आहे, तोपर्यंत मी तांदूळ धुवून घेते संग, म्हणजे कमी वेळामध्ये सगळं आवरायचं असतं आणि दिनेश पप्पाही थोड्या वेळात येतील. आल्यानंतर इथं मग आरती वगैरे करायची असते, तर म्हटलं ते येईपर्यंत भाजी भात बनवून घ्यायचं. तर इकडे बघू शकता टोमॅटो छान विरघळलेत, म्हणजे छान असं सॉफ्ट झालेले आहेत. आता एक वेळा मी परतून घेतले, परत झाकून ठेवलं आणि या कुकरमध्ये मी डाळ जे शिजवलेली आहे हरभऱ्याची डाळ, तर ती पण छान मी घाटून घेतलेली आहे. डाळीमध्ये वेगळे मसाले टाकलेले आहेत, कारण मसाले सगळे इकडे मी फोडणीमध्ये टाकलेले आहेत आणि मस्त अशी फोडणी बनवून तयार पण झालेली आहे. आता यामध्ये डाळ टाकायची आहे. तर ही डाळ जी आहे ना अगोदर मी घाटून घेतली, म्हणजे अर्धवट घाटून घ्यायची, पूर्णपणे डाळ घाटून घ्यायची नाही. एक दोन जसं साबूत चना डाळ म्हणतात ना, ती तशीच आहे त्यामध्ये. तर बिलकुल अशाच प्रकारे डाळ घाटून घ्यायची आहे आणि डाळ टाकलेली आहे आणि थोडंसं गरम पाणी टाकलेलं आहे. एकदम अशी लप्त भाजी म्हणतात ना तशी मी बनवत आहे आणि नंतर मी थोडीशी कसुरी मेथी टाकलेली आहे, फ्लेवर छान येतो. छान मिक्स केलं आणि झाकून थोडा वेळ ठेवायच्या गॅसवरती, जास्त शिजवायचं नाही, तर भाजी खूप थिक होईल. आणि दिनेश पप्पाही आलेले आहेत आणि त्यांचा आवाज येत आंघोळ वगैरे करत आहेत. तोपर्यंत मी भात बनवत ठेवते, म्हणजे माझी किचनची कामही होतील थोडीफार, नंतर मी आरती वगैरे करायला फ्री. तर इथं तांदूळ मी 2 ते पाणी स्वच्छ धुवून घेतलेले आहेत आणि तांदळाच्या डबल पाणी टाकले, चवीपुरतं मीठ टाकलं आणि 1 ते 2 चमचे तूप टाकलेलं आहे. आणि इथं भात बनत ठेवूया. भाजी तर बनलेलीच आहे. आता फक्त मला भाकरी बनवायची आहेत आणि आज मला कैरीची चटणी पण वाटायची आहे, म्हणजे आंबे आणून ठेवलेले ताईकडून, पण चटणी बनवणं मला एक वेळही झालेलं नाही. आणि तसं दिनेशच्या पप्पाने चटण्या वगैरे खूप आवडतात आणि तिकडचं नळच व्यवस्थित पाणी येत नाही बाथरूमच्या नळामधलं, तर सुरी घेऊन जाते ते नळ व्यवस्थित करण्यासाठी. तर म्हणलं आता थोडासा टाइम, म्हणजे अगोदर आलेला थोडंसं, म्हणजे 5-10 मिनिट टाइम आहे. तर म्हणत आहेत की नळ वगैरे आणि सगळं व्यवस्थित करेन, पण व्यवस्थित काय उलट बिघडलं ते, कारण त्याच्यामध्ये जे हे असतं ना तेच जाळी काढून टाकलेली आहे त्यामुळे ते आता पाणी खूपच स्पीड आणि खूप दूरवर जाऊन पडत आहे. तर तेच म्हणत आहे मी, आता ते उलट बिघडलं ना, आता दुसरंच नळ तिथं बसवावं लागणार आहे, असं झालेलं आहे. तर असं इकडं परत ते जाळी ज्यानं कट करून नेली आणि त्यामध्ये बसवत आहे, तरी पण पाणी व्यवस्थित येत नव्हतं. तामझाम खूप केलं त्या नळासोबत, तरी पण काही ते जमलेलंच नाही आहे. तर असं त्यामुळे लेट होत होता यांना, तर म्हणलं आवरून घ्या, अगोदर आंघोळ वगैरे करून घ्या. आणि इकडे देवाला दिवा लावलेला आहे, म्हणजे देवापाशी दिवा दिवसभर असतो, फक्त हवेनं गेला तर नंतर मी प्रज्वलित करते. तुळशीला दिवा लावून आलेले, पण जास्त वेळ दिवा काही बाहेर राहिलाच नाही. लाईटा सगळ्या ऑन केलेल्या आहेत आणि मावशी बसलेले आहेत निवांत टीव्ही बघत. तर आता आरत्या वगैरे सगळ्यात विविध करून घेतल्या. शैवांच्या फोटोला हार घातलेला आहे, तर गुरुवारचा रुटीन असा असतो. तर इकडे बघू शकता पूजा वगैरे झाली, आता फक्त आरती करायची राहिलेली आहे. तर आरती आम्ही सगळ्यांनी करून घेतली आणि यांच्यासाठी बनलेला आहे इकडे चहा. त्यांच्यासाठी दुधाचा चहा बनला, आमच्यासाठी डिकाशन चहा बनला. तसं तर 5 वाजता आम्ही चहा घेतलेला आहे, तरी पण एक आळस येतं ना, असं वाटतं की आता काम करायची इच्छा होत नाहीये, तर चहा घेताना थोडंसं फ्रेश छान वाटतं. तिकडे डिकाशन चहा बनत ठेवलेलं आहे माझ्यासाठी आणि मावशीसाठी. मावशी नगच म्हणत होत्या, म्हणत आहेत आजकाल चहा घेणं मी बंदच केलेलं आहे, चांगलं पण आहे, पण माझा चहा सुटणार नाही. मला माहिती आहे. तर इकडं करंट बिल आलेलं ना, तेच बघत आहेत आणि भरलेलं पण आहे, म्हणजे 2-3 दिवस गेला ना फाईन लागतं. एकतर लेट आणून देतात खूप, नंतर फाईन पण लागतं आणि यावेळेस बिल पण खूप जास्त आलेलं. तेच म्हणते काय काय चालू ठेवतं दिवसभर, टीव्ही तरी दिवसभर चालू असते, लाईटा पण दिवसभर चालू असतात, फॅन, कूलर, परत वॉशिंग मशीन, फ्रीज तर असतं. तर खूप सारं चालतं ना, लाईटवरच सगळी करंटवरचीच कामं आहेत. आता काय करणार, सगळे इलेक्ट्रॉनिक वस्तू बंद तर ठेवता येत नाही, मग त्या नादामध्ये बिल खूप येत आहे. असं इथे करंट बिल भरलेलं आहे. आता ही सगळी कामं मी आवरून घेतलेली, भाजी भात तर बनलेला आहे, आता फक्त भाकरी बनवायची, पण त्या अगोदर मी चटणी बनवते. तर इकडे कांदा आणि कैरी घेऊन मी बाहेरच बसले टीव्ही बघत होते. छान माझं फेवरेट फिल्म लागलेली आहे, कॉमेडी फिल्म आहे. तर पिक्चर बघत बघत मी इकडे कांदा आणि
कैरी चिरून घेत आहे. कैरीवरची पूर्ण साल काढून चिरून घ्यायची आहे. कांदाही साल काढून एकदम बारीक मी चिरून घेत आहे. म्हणजे तसं तर धुवूनच चटणीला आपल्याला घ्यायचं असतं, त्यामुळे म्हणलं आता असं म्हणजे चिरून घेऊया, मग नंतर धुवून घेणार आहे. शेजाऱ्यांच्या ताईची मुलगी आलेली आहे, ती पण बसली आहे. म्हणत आहे मी काही मदत करू का, तर म्हणलं आज खूप जास्त काम आहे. आज ना मला खूप कंटाळा आलेला आहे. आता ही आलेली आहे मदतीला, तर तिला म्हणलं मी चटणी वाटून दे, तोपर्यंत मी भाकरी वगैरे बनवते. तर इकडं खलबत्ता दिलेला आहे मोठा, कारण ही चटणी मिक्सरमध्ये व्यवस्थित बनत नाही, वाटूनच करायची. असं म्हणतात जितकी मेहनत घेतली तितकी चटणी छान बनते. आणि बाबा गेले ते शनिदेवाच्या मंदिरामध्ये, तर नारळ फोडलेले, तर तेच प्रसाद वगैरे आणून दिलेले आहेत, तर काढून ठेवले. आता इडली जेव्हा आपे बनणार त्या दिवशी मी ते खोबरं घेणार आहे, छान ताजं नारळ आहे. इकडे सगळे मसाले वगैरे टाकून देत आहे, म्हणजे जशा पद्धतीने आपल्या घरी लागतं तशा प्रकारे. आता तिला तितकं मेजरमेंट समजणार नाही. अगोदर तर अर्धा चमचा जिरं टाकलेलं आहे. जिरं छान बारीक वाटून घ्यायचं आहे अगोदर, कारण दुसऱ्या वस्तू टाकल्या तर जिरे वाटणार. तर अगोदर मी जिरे बारीक करून घेतले. नंतर यामध्ये आंबा म्हणजे कैरी टाकलेली आहे, आणि मसाले जसं लाल मिरची पावडर, चवीपुरतं मीठ टाकलेले, आणि थोडीशी साखर, चुटकी जितकी तितकी साखर टाकायची आहे. आणि शेंगदाणे जर वाटलेले नसले तर अगोदरच टाकायचे आहेत, पण शेंगदाणे वाटून पूड करून ठेवलेले आहे, तर तेच मी थोडंसं टाकणार आहे. टेस्ट छान येतो चटणीला. आता मी संग भाकरी बनवते, तर तवा इकडे गरम करायला ठेवलेला आहे, आणि हवा खूप जास्त आहे त्यामुळे आग तितकी व्यवस्थित चालतच नाहीये. पण आता काय करणार, नावीलाज आहे. आता दिवसभर दार लावून ठेवायलाही जमत नाहीये. तरी पण आता थोडीशी शांत झालेली, वातावरण थोडंसं शांत झालेलं आहे. तिकडे सगळे मसाले टाकून दिलेले आहे. ती चटणी वाटत आहे, तोपर्यंत मी भाकरी बनवून घेतल्या. आता चटणीला तडका द्यायचा आहे. खूप छान चटणी बनून तयार होते. वरून तडका दिला ना जिरं मोहरीचा, आणखीनच टेस्टी चटणी बनून तयार होते. आणि तसं तर चटणीच्या पुढे भाजी कशी तितकी आवडणार नाही. दिनेशच्या पप्पांना चटणी ही त्यांची फेवरेट आहे. इकडे दूधही मी काढून घेतलेलं आहे, ताक बनवायचंय. तर हिला म्हणलं तू ताक बनव, म्हणत होती मी भाकरी करते. मी म्हणलं भाकरी मी करते, तू फक्त ताक वगैरे बनवून दे. तर आज मी पातेल्यामध्ये दूध विरजू लावलेलं होतं, तर बघू शकता छान असं घट्ट दही झालेलं आहे. तर दही मी तांब्यात काढायला लावलेलं आहे हिला. तर एका मोठ्या तांब्यामध्ये तांब्या भरून दही काढलेलं आहे. जे बाकीचं पातेल्यामध्ये राहिलेलं दूध आहे, जे अगोदर बनवलेलं ताक होतं, ते सगळं मिक्स करून ताक बनवलेलं आहे दूध ताका पिण्यासाठी. आणि बाहेरचं कॅनमधलं पाणी घेऊन आली ताकात टाकणार. पाणी वगैरे टाकून झालेलं आहे, आणि निवांत खाली बसून इकडे रवीने ताक खाली होतं, पण तिला जमत नव्हतं. म्हणत आहे भाकरी वगैरे मी बनवते, पण छोटी मोठी कामं करायला जमत नाहीये. तर मी म्हणलं भाकरी काय आपण कधीही बनवू शकतो, तितकं कठीण वाटत नाही मला. पण जी छोटी मोठी कामं आहेत ना घरची, ते शिकणं खूप गरजेचं आहे. आजकालच्या मुलींना छोटी छोटी कामं करायला आवडत नाहीत, पण तेच इम्पॉर्टंट असतात. छोट्या छोट्या कामापासून आपण मोठी कामं करतो, ते सांगत आहे तिला मी, की अगोदर जी छोटी कामं आहेत तेच करायची, मग नंतर मोठ्या कामाला हात लावायचं. पण तिला भाकरी वगैरे करायला आवडतात, म्हणते अशी छोटी छोटी कामं करायला आवडत नाही, जे ज्यामध्ये तामझाम खूप असतं ना. तर ताक बनवायला जमतच नव्हतं. नंतर मी एका मोठ्या भांड्यामध्ये काढून दिलं, आणि म्हणलं अशा पद्धतीनं रवीला हलवते. तर आता करत आहे, म्हणजे 1-2 वेळा सांगितलं ना. आता असं नाही की व्यक्ती जन्मताच शिकतो सगळ्या वस्तू, तर एकांचं बघूनच आपल्याला म्हणजे माहिती होतं की अशा पद्धतीने ह्या वस्तू होतात, आणि पण शिकतो. असं नाही की आईच्या पोटातूनच कोणी शिकून येतं. ते सांगत आहे तिला की बघून किंवा आपण विचारून पुसून शिकू शकतो. तर आता छान ताक करत आहे, एक वेळा मी सांगितलेलं आहे. आणि इकडे मी चटणीला आता तडका दिलेला आहे जिरं मोहरीचा. तर मस्त अशी कैरीची चटणी म्हणून तयार झालेली, सोबत ताक पण आहे, आणि आज डाळ फ्राय बनलेली आहे मस्त अशी चना डाळीची, आणि गरमागरम ज्वारीच्या भाकरी आहे, सोबत कैरीची चटणी आहे. तर मस्त अशी जेवण थाळी आहे. तर अगोदर मी तिला देते, आणि मावशीला आणि बाबांना जेवायला वाटते, कारण यांना यायला थोडासा लेट होईल. आता त्यांचा वेट करत बसेल तर खूपच लेट होणार आहे. तेच म्हणते, मावशीला म्हणत आहेत की येऊ दे सगळेजण, आल्यानंतर जेवण करूया, पण खूप लेट होणार आहे त्यांना येता येता. मावशीला म्हणले की तुम्ही जेवण करून घ्या. इकडं गरमागरम जेवायच्या भाकरी, डाळ फ्राय, चटणी बनलेली आहे. तर अगोदर मी हिला दिलं, कारण आता लेट झालेले 9 वाजलेले आहेत. तर हीच आहे आजची जेवण थाळी. तर तुम्ही सगळेजण कसला वेट करता, या सगळेजण जेवण करायला. मस्त अशी गरमागरम जेवण थाळी तयार आहे. तर दिलेलं हिला पण. आता आम्ही म्हणजे यांचा वेट करत आल्यानंतर आम्ही जेवण करू. आणि हाच होता आजचा व्हिडिओ. कसा वाटला नक्की सांगा. पहिल्यांदा बघत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, आणि कमेंट करून नक्की सांगा तुम्हाला माझी व्हिडिओ कशी वाटतात, आणखीन कशी व्हिडिओ बघायला आवडतील.